आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढनिश्चय मयि अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय। यातील जवळजवळ सर्व पदांच्या वरती भाष्य करून झालं होतं। मद्भक्त आणि समे प्रिय हे दोन शब्द या श्लोकातले राहिलेले आज घेऊया। मद्भक्त या पदावरती निरूपण करताना दासोपंत म्हणतात, मग पूर्वाध्यासे सावधानू होऊनी आश्रयी अभिमानू मी दासू किंकरो दीनू येणे भावे ऐसा आत्मत्वे जाणे अभेदू जाणे आत्मत्वेची सर्व भेदू व्यतिरेकान्वये बोधू तो ऐसा सिद्धू झाला की मनबुद्धी माझ्या स्थानी एकत्वे जो समर्पुनी स्वरूप स्थिती स्वस्थानी भजता भक्तु की मद्रूप करुणी बुद्धी मन तदन्वये प्रपंच भान आत्मा ब्रह्म जाणोन भजे जो भक्तु की माझे करुणी बुद्धी मन आपण घे मागुतेन मग तेही नित्य माझे भजन तेची करी। आता असे अर्जुना जाणे ऐसिया भजना तो मदैक्ये माझुना माझा भक्तू मृत्तिकेचा घटू जैसा उदकाचा तरंगो कैसा माझा भक्तू जो तैसा मीची होय। मद्भक्त माझा भक्त कसा आहे? अन्वय आणि व्यतिरेक या दोन्हींचा उल्लेख आपण काल केला। या दोन्हीही पद्धतीने जो माझ्यात समाविष्ट झालाय, मन बुद्धी ज्यानं माझ्या ठिकाणी एकरूप केली आहे, मला समर्पिली आहे आणि प्रपंचाचं जे भान आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आजूबाजूच्या सृष्टीमध्ये चराचरामध्ये जीवा शिवाच्या सर्वांच्या ठाई आत्मा ब्रह्म जाणून मला जो भजन करतो, माझा जो भक्त आहे तो बुद्धिमान एक करून नित्य माझे भजन करतो आणि अशा भजनाने मदैक्ये माझुना आणि कुठल्याही प्रकारचा मद त्याच्यामध्ये माझ्या भजनानेही निर्माण होत नाही असा जो माझा भक्त तो कसा आहे? मृत्तिकेचा घटू जैसा उदकाचा तरंग जैसा। जसं मातीपासून घट निर्माण होतो, माती आणि घट यांचा पदार्थ हा वेगळा नव्हेच, तो एकच। जसा पाण्यामध्ये एखादा खडा टाकल्यानंतर किंवा तलावामध्ये एखादा पदार्थ पडल्यानंतर पाण्यावरती जे तरंग उमटतात, ज्या लहरी निर्माण होतात, या लहरी हे तरंग हे पाण्यापेक्षा वेगळे आहेत का? पाण्यापेक्षा भिन्न आहेत का? तर यांचं स्वरूप एकच आहे, मुळात हे एकच आहे। आणि तसा माझा भक्त मीच आहे, भक्त मी होऊन जातो असं विवरण मद्भक्त या पदावरती दासोपंतांनी केले। समे प्रिय याच्यावरती ते पुढे बोलतात, तो मीचे ऐसा माते प्रियू मी की तो माते ध्येयू ऐसा अनिमळो भाव अद्वयू एक झाला। आणि हे अशा प्रकारचं अद्वैत माझ्यामध्ये आणि भक्तामध्ये निर्माण होते। जो कसा भाव आहे? मीचे माते प्रियू, माझा मलाच मी प्रिय आहे, जो माझ्यासारखाच आहे, जो माझाच आहे, जो इतका माझा आहे की तो मी होऊन गेलोय, तो मला प्रिय आहे आणि त्याचा अनिवाडू माझ्यापासून जो वेगळा करताच येत नाही किंवा मी आणि भक्त याच्यामध्ये भिन्नत्व नसल्यामुळे, भेद नसल्यामुळे त्याचा निवाडा वेगळा असा करताच येत नाही,
कोणता भक्त आणि कोणता ईश्वर असं वेगळं करून दाखवा असं जर म्हटलं तर ते वेगळं नाही करता येईल. स्वाशे पुत्र होये तो प्रियो किती पाहे, मातयाही हुनी आहे जवळी माते. स्वतःला पुत्र झाला तो किती प्रिय आहे असं जर विचारलं तर मी असं म्हणेन की माझ्यापेक्षा मला तो माझ्या जवळच आहे. माझ्या स्वतःपेक्षा माझा भक्त मला प्रिय आहे. असो माते प्रियुतो भक्तो ऐसा, जो मज वेगळा गुडाकेशा, मने बुद्धी आमचे वीरेशा उरेचिना. आणि असा जो माझ्यापेक्षा वेगळा नसणारा असा जो माझा भक्त आहे, तो माझा जो प्रिय भक्त आहे, तो हे गुडाकेशा मनबुद्धी आमचं एक झालेलं आहे. त्याचा लय आमचा एकमेकांच्या मध्ये झालेला आहे की ते वेगळं असं उरतच नाहीये. आता विचरिता ये जनी, समजता कैसा धनुपाणी, तो सांगेन तुझ लागुनी होई अभिमुखू. या ठिकाणी दासोपंतांची संवादी छटा दिसते. म्हणजे नाट्यमयता म्हणजे नेमकं काय, किंवा बोलता बोलता रसिकांना, श्रद्धेय प्रेक्षकांना, श्रोत्यांना त्यातलं नाट्य कसं पकडायचं नेमकं, किंवा दासोपंतांचं हा एक विशेष आहे की त्यांच्या संवादामध्ये आपसूक नाट्य आहे. ते असं म्हणतात की आता जनामध्ये विचरत असताना किंवा लोकांच्या मध्ये हा भक्त माझा जेव्हा विहार करतो, आचार करतो, तेव्हा हा भक्त कसा आहे, कसा वागतो हे मी तुला सांगतो. तू असा माझ्याकडे तोंड वळून माझ्याकडे अभिमुखू, तो सांगेन तुझं लागी, तुझं लागुनी होई अभिमुखू. हे अर्जुना, श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, हे बघ मी आता तुला हे सांगतो की माझा भक्त लोकांच्या मध्ये विहार, आहार, आचार हा करत असताना तो कसा असतो हे मी तुला सांगतो. तू असा माझ्याकडे तोंड करून बस बरं. याच्यामध्ये जे नाट्य आहे हे संवादी नाट्य ओतप्रोत दासोपंतांच्या संपूर्ण साहित्यामध्ये, म्हणजे तत्वविवरणामध्ये सुद्धा तर्कशुद्धता असूनही याला ललित वाङ्मयाचं जे अधिष्ठान आहे ते मला फार महत्त्वपूर्ण वाटतं. की ज्या भरतनाट्य मुनींच्या ग्रंथामध्ये जसं संगीत, गीत, नृत्य, वादन, साहित्य या कला वेगळ्या नाहीये, त्या एकमेकांच्या वरती अवलंबून आहेत असं म्हणूया की ते सर्व एकमेकांचे हात धरून चालत आहेत. आता खरं म्हणजे आंतरविद्या शाखीय वगैरे असे विषय विद्यापीठ हाताळत आहे, पण मुळात भारतीय संस्कृती, भारतीय ललित ज्ञान, भारतीय ललित कलांचं अधिष्ठान हे मुळातच एकजीवत्वानं आहे. एकमेकांच्या हातात हात घालून या साऱ्या कला उभ्या आहेत. भरतनाट्य मुनींचा ग्रंथाचा पहिला श्लोकच या प्रश्नाने निर्माण होते. खरं म्हणजे शिल्प हे मूळ त्याचं दाखवलेले त्यांनी, आणि शिल्पातून लय ही जी गोष्ट आहे, ही लय ही सर्व कलांच्या मध्ये समान आहे. चित्रामध्ये लय असावी लागते, गाण्यात ती लय असावी लागते, साहित्यामध्ये एक प्रकारची विशिष्ट प्रकारची जी शैली आपण बाळगतो, ती अनुसृत्य करतो, त्या शैलीला सुद्धा एक विशिष्ट प्रकारची लय असावी लागते. आणि ही जी लय आहे ही लय नेमकी दासोपंतांच्या संपूर्ण साहित्यामध्ये, म्हणजे ते साहित्य, संगीत, चित्रकला, नृत्य या सर्वांच्या अंगाने दासोपंतांच्या साहित्यामध्ये दिसते. तसा नाट्याचा अनुभव आम्हाला ठाई ठाई येतो. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः, हर्षामर्ष भयोद्वेगैः मुक्तो यस्य च मे प्रियः. 12व्या अध्यायातला 15वा श्लोक. या पुढच्या श्लोकावरती त्यातलं पहिलं पद दासोपंत घेत आहेत निरूपणाला. लोक यस्मान्नो द्विजते, लोक यस्मान्नो द्विजते हे पद दासोपंतांनी वेगळं काढलंय श्लोकामधलं, आणि याच्यावरती ते भाष्य करतात. ते म्हणतात, अगा जो विचरिता जनी तया ते आला देखोनी, लोका ते उद्वेगू मनी तो उपजेचिना. हा आला काय करील, काय पा काही मागेल, कवणे संदेहे घालील महातामसू, कवणा देईल शापू, देखताचे आला कंपू,
असंवरू अंगी कोपू ययाच्या की कवणे उपाये हाटळे म्हणून करीती काणे डोळे एकते एका वेगळे फाकून जाते गुंपे ते पडे संदेही वित्तेही सुटिका नाही नाना परीचे जाणई उद्वेग घाली ऐसा नव्हे जो अर्जुना निरपेक्षू काही मागेना आणि पीड काही जना कल्याण इच्छी अपेक्षा न करी काही मागतयाने दिहे नाही परहिता लागी जाणई वेची देह संदेहो फेडी इतरांचा उद्वेगू हरी मनुजांचा ऐसा मूर्तू आनंदाचा कल्लोळ जो सर्वदा हास्यवदनो अपीडकू वरी प्रसन्नू जया देखताची जनू विसरे श्रमाते सत्यवादी शुभवादी प्रियवादी हितवादी अंगे साहे परिनेदी उपद्रो कवणा देखतया आत्मा पांडवा माते हृदयी घालावा जन म्हणे ओवाळावा पाचाही प्राणी एवं देखोनी जया वीरपती लोक न कंपती न भीती चिंता उद्वेगु न करीती निंदा क्षोभू हा माझा भक्त जनांमध्ये विचरण करत असताना कसा असतो कसा आहे हे दासोपंत सांगताना त्यांनी लोक यस्मान्नोद विजते या पदावर भाष्य केलंय आणि मला या ठिकाणी हे वाचल्यानंतर आठवण झाली ती योग वसिष्ठामध्ये महामुनींनी श्रीरामांना केलेला उपदेश. काय म्हणतात महामुनी श्रीरामांना? लोकांच्या मध्ये विचरण करताना कसं वागावं, कसा त्याचा विचार आचार असावा हे सांगत असताना वसिष्ठ मुनींनी श्रीरामाला उपदेश करताना योग वसिष्ठामध्ये सांगितले, अंतस्त्यागी बहिस्संगी अंतर्बोधो बहिर्जडः अंतरेको बहिर्नाना लोके विहर राघव. हे राघवा, हे श्रीरामा, तुझा लोकांच्या मध्ये आहार विहार विचार कसा असला पाहिजे? अंतस्त्यागी बहिस्संगी, या चराचरातल्या प्रत्येकाशी सलगी करून तू राहिलं पाहिजे, प्रत्येकाशी आपलं म्हणून राहिलं पाहिजे, जे की समदुःख सुखक्षमी मैत्र करुण एवच या लक्षणांमध्ये मोडतं. आणि अंतस्त्यागी, अंतरंगामध्ये मात्र त्याग भावना असली पाहिजे आणि बहिरंगामध्ये म्हणजे बाह्य स्वरूप हे साऱ्या जगताशी एकरूप होणारं, सर्वांशी खेळीमेळीनं असणारं, मैत्र करुण एवच अशा प्रकारचं असलं पाहिजे. योग वसिष्ठामध्ये पुढे महामुनी म्हणतात, अंतर्बोधो बहिर्जडः, अंतर्बोधो बहिर्जडः, आत्मतत्वाचं ज्ञान हे अंतरंगात झालं पाहिजे. ते आत्म्यानं हृदयानं मनानं जाणीवेनं आत्मसात केलं पाहिजे. पण बहिर्जडा, बाहेर मात्र हे नक्कीच दाखवलं पाहिजे की मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे, किंवा त्याचा अहंगंड नसावा हेच मुळात इथे सूचित करायचंय. त्याचा अहंकार मात्र बाळगू नये. बहिर्जडा या शब्दाचा लक्षार्थ या अशा प्रकारचा आहे. शब्दार्थ तर त्यांनी सूचित केलाच आहे, पण लक्षार्थ मला वाटतं तो असा असावा की त्या अंतर्ज्ञानाचा आत्मज्ञानाचा अहंकार मात्र जड आहे, तो तू त्यागावास. आणि अंतरेको बहिर्नाना लोके विहर राघव, अंतरामध्ये जीव ईश्वर यांचं एकत्व साधता आलं पाहिजे. पण बहिर्नाना, सृष्टीमधल्या प्रत्येकाशी भेटत असताना बोलत असताना वागत असताना त्याच्यासारखंच होऊन गेलं पाहिजे. म्हणजे नटुनाट्य आहे. तुम्हाला हे नाटकही चांगलं करता आलं पाहिजे की त्यांच्याबरोबर लहान मुलांसारखं लहान होता यावं,
ज्ञानी लोकांच्या बरोबर वागत असताना त्यांचे शिष्टाचार पाळत तुम्हाला ते वागता आलं पाहिजे. जसं मित्राबरोबर मित्रासारखं, मुलांबरोबर मुलांसारखं, बाळांबरोबर अगदी लहान मुलं असतील तर त्याच्याबरोबर त्याच्यासारखं, अशा प्रकारचं वर्तन, अशा प्रकारचा आचार विहार असा तुझा असला पाहिजे. योग वसिष्ठामध्ये महामुनींनी श्रीरामाला जो सांगितला उपदेश, मला वाटतं त्याचं प्रतिबिंब ह्या ठिकाणी दिसतं. दासोपंत म्हणतात, माझा भक्त जेव्हा जनांमध्ये विचरतो, म्हणजे तो विहार करतो, आचार करतो, त्यांच्याशी व्यवहार करतो, बोलतो, वागतो, चालतो, त्यावेळेला तो हे सारे व्यवहार करताना लोकांना उद्वेग येणार नाही, अशा प्रकारचा त्याचं व्यवहार आहे. नाहीतर कसं, त्याचा उपरोधिक भावही त्यांनी इथे व्यक्त केलाय. नाहीतर कसं, हा आला आता काय करील, अरे बापरे, आता हा माणूस आला बाबा, स्वतःला ज्ञानी म्हणवणारा शहाणा हा आला बाबा, आता काहीतरी मागतो काय की, आता कुठल्या तरी संदेहामध्ये, कुठल्या तरी प्रश्नांमध्ये, आपल्याला कुठल्या तरी धर्मसंकटामध्ये हा नक्की घालणार. अतिशय तापट तामस असलेला हा माणूस कदाचित शाप देईल आणि मग लोक घाबरू लागतात. त्याच्या शापाला घाबरतात, अंगामध्ये कंप सुटतो आणि आता कोणत्या उपायांनी याला टाळावं असा विचार ते करतात. आणि इथे नाट्य पुन्हा दिसतं दासोपंतांचं. दासोपंत म्हणतात, कवणा देईल शापू देखताची आला कंपू, असंवरी अंगी कोपू ययाच्या की, कवणे उपाय हाटळे म्हणवणी करीती काणे डोळे. आणि मग लोक नाक मुरडतायत, डोळे मिचकावतायत, अरे बापरे हा आला, चला जाऊया आपण. म्हणजे हा जो भाव आहे तो नाट्यामध्ये इथे त्यांनी व्यक्त केलाय. एक ते एका वेगळे फाकोनी जाती. आणि मग हा आल्याबरोबर जो माझा भक्त म्हणवणारा आहे असं म्हणतात लोक, किंवा तो स्वतःला माझा भक्त म्हणवतो पण तो खरा नाही, असा जर लोकांच्या मध्ये व्यवहार करू लागला, तो आला तर लोक एकमेकांच्या कडे बघून त्या माणसाला टाळून, वेगळे होऊन हळूहळू पांगत जातात आणि त्याला टाळतात. पण हे टाळत असताना नेमकं काय घडतंय बघा गंमत. हा, गुंपे तो पडे संदेही, एखादा नेमका गटतो, या माझा भक्त म्हणवणाऱ्याची नजर त्याच्यावर पडते, तो त्याला गाठतो आणि अहो महाराज, ओ महाशय कुठे निघाला असं म्हणल्याबरोबर तो तिथे अडकतो, गुंतून पडतो, त्याला थांबावं लागतं. आणि मग गुंपे तो पडे संदेही, वित्तेही सुटिका नाही, नाना परिचय जाणई उद्वेग घाली. आणि मग अहो त्याला थांबावं लागतं तिथं, आणि मग त्याला पैशाचाही मोबदला द्यावा लागतो. मग तो त्याला पैसे मागतो, प्रसिद्धीसाठी, लौकिकासाठी, कीर्तीसाठी हा त्या माणसाचा वापर करून घेतो. अशा प्रकारची स्थिती माझे भक्त म्हणून जे अवडंबर करतात त्या लोकांची सुद्धा आहे. ऐसा नव्हे जो अर्जुना, आणि जो असा नाही, कसा आहे हे तर पुढे सांगितलंच आहे बरं का श्रोते हो. कसा आहे किंवा कसं असावं हे सांगत असताना कसं नसावं हे सांगायलाही दासोपंत आमचे विसरत नाहीत. ते असं म्हणतात की असा महातामसू महाकोपी हा जो स्वतःला माझा भक्त खोटारडेपणाने म्हणवून घेतो, हा भक्त लोकांच्या मध्ये गेल्यावर लोक त्याच्यापासून दूर पळतात. पण त्यातही जर त्याला एखाद्याने गाठलं, एखाद्याला गाठल्यानंतर हा त्याच्या फशी पडतो आणि मग त्याला पैसाही त्याचा मोजावा लागतो. पण असा जो आहे तो खरा माझा भक्त नाही. ऐसा नव्हे जो अर्जुना, निरपेक्षू काही मागेना. जो माझा भक्त म्हणून घेतो तो कुठल्याही प्रकारची अपेक्षा कोणाकडूनही ठेवत नाही, तो कुणालाही काहीही मागत नाही. आणि पीड काही जना कल्याण इच्छी. उलट जे लोक त्याला त्रास देतात, त्याचा द्वेष करतात, त्याला कुठल्याही प्रकारचं संकट त्याच्यावरती घालण्याचा प्रयत्न करतात, अशांचं सुद्धा तो कल्याण इच्छितो, त्याचं सुद्धा भलं इच्छितो असा माझा भक्त आहे. अपेक्षा न करी काही मागतया नेदे, हे नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. पण कुणी काही मागितलं आणि त्याला ते देणं शक्य असेल तर तो नाही कधी म्हणायचा नाही. आणि परहिता लागे जाणे वेची देह. आणि लोकांसाठी, इतरांसाठी, परक्यांसाठी, दुसऱ्यांसाठी आपला देह वेचणारा, देह खर्ची घालणारा
असा हा माझा भक्त आहे. संदेहो फेडी इतरांचा. जो माझा भक्त नाही, खोटा आव आणणार आहे, तो इतरांना संदेहात टाकतोय, इतरांना संकटात टाकतोय, इतरांना शंका आशंका धर्मसंकटामध्ये टाकतोय. पण माझा जो खरा भक्त आहे ना, तो काय करतो? इतरांचा संदेह फेडतोय. मनामध्ये कोणाच्या काही आशंका असेल, प्रश्न असतील, काही संकट त्याच्यावर आलं असेल, त्याच्या मनामध्ये काही इतर गोष्टीच्या संदर्भाने मनामध्ये काही शंका समाधानाची इच्छा असेल, तर तो माझा भक्त त्याचा संदेह दूर करतो, त्याची शंका, त्याचे विकल्प हे दूर करतो. उद्वेगू हरी मनुजांचा. आणि माणसाचा जो उद्वेग आहे, हा उद्वेग त्याचं हरण करून, ते दूर करून त्यांच्या मनामध्ये शांती उत्पन्न करतो. आणि ऐसा मूर्तू आनंदाचा कल्लोळ जो, असा माझा भक्त कसा आहे? आनंदाची मूर्ती आहे, प्रत्यक्ष आनंदाची मूर्ती आणि आनंदाचा कल्लोळ असलेला असा हा माझा भक्त आहे. कसा आहे? सर्वदा हास्यवदनू अपिडकू वरी सुप्रसन्नू जया देखताची जनू विसरे श्रमाते कसा आहे हा भक्त? सदा सर्व काळ हसत मुख असणारा, अपीडकू, दुसऱ्यांना कधीही पीडा न देणारा, त्रास न देणारा, वरी सुप्रसन्नू, प्रसन्न मुद्रेचा, प्रसन्न चित्त, सदैव हसत खेळत, चित्तामध्ये ज्याच्या आनंदाचा कल्लोळ आहे, असा ज्याला लोकांनी पाहताच त्यांचं श्रम हरण होतं, थकवा दूर होऊन जातो आणि त्यांचंही मन प्रफुल्लित होतं, असा हा माझा भक्त आहे. तो सत्यवादी आहे, शुभवादी आहे, प्रियवादी आहे, हितवादी आहे आणि अंगे साहे परिनेदी उपद्रव कवणा, कुणालाही त्रास न देणारा आहे. आणि म्हणून देखतया आत्मा पांडवा माते हृदयी घालावा, जन म्हणे ओवाळावा पाचाही प्राणी. लोक इतकं प्रेम करतात त्याच्यावरती. हा जो माझा भक्त आहे, त्या भक्ताला लोक असं म्हणतात की हा आत्मा आहे आमचा. हे पांडवा, हा याला बघताच याला असं लोक म्हणतात की हा माझा हृदयाचा प्राण आहे, माझ्या हृदयातला प्राण आहे. आणि त्याला पाची प्राणांनी ओवाळावं इतकं प्रेम त्या भक्तावरती लोक करतात. एवं देखो निजया वीरपती, लोक न कंपती न भीती, चिंता उद्वेगु न करीती, निंदा क्षोभ. आणि म्हणून लोक याला बघितल्याबरोबर त्यांचं भय दूर पळून जातं, त्यांच्या मनामध्ये एक आश्वास निर्माण होतो, एक विश्वास निर्माण होतो आणि चिंता, त्यांचा उद्वेग हे कुठल्या कुठे दूर पळून जातं. त्यांचा क्षोभ, ते दुसऱ्याची जर निंदा करत असतील या वृत्ती, ह्या आपोआप निरसन पावतात. अशा प्रकारचा हा माझा भक्त आहे. खरं म्हणजे संत कसा असतो, साधू कसा असतो, याचंच हे लक्षण आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनी श्रीरामाला जगतामध्ये आचार विचार विहार कसा करावा याचं जे विवरण करतात, त्याचं हे सुकर प्राकृत भाष्य आहे असं मला राहून राहून वाटतं. म्हणून मी त्याचा उल्लेख मगाशी इथे केला. यह म्हणजे लोक यस्मान्नो द्विजते, त्याच्यानंतर यह या पदावरती ते पुढे बोलतात. बघा किती सूक्ष्म विचार दासोपंतांचा आहे. एकही अक्षर, एकही वर्ण ते निरूपणाचा सोडत नाहीत आणि त्याचं विवरण ते आम्हाला इतकं सूक्ष्म आणि इतकं सहज सोपं करून देत आहेत. ऐसा जनाते माने प्राण. बरं, लोकच त्याला प्राण मानतात असं नव्हे, तर हा माझा भक्त सुद्धा लोकांना, इतर जनांना आपला प्राण मानतो. जो शांतू अनपेक्षू सर्वज्ञ, अतिशय शांत, अपेक्षा न ठेवणारा, निरीच्छ निर्लेप,
असा प्रकारचा आणि सर्वज्ञ ज्ञाता आहे, सगळ्या विषयांचा तो ज्ञाता आहे. खरं म्हणजे सर्वज्ञ म्हणत असताना मुळात शास्त्र असं सांगतं की आत्मज्ञान हा मूळ विषय वेदांताचा ज्याला कळाला त्याला सगळ्या शास्त्रांचं ज्ञान झालं. आणि या अर्थानं मला वाटतं हा शब्द त्यांनी तिथे वापरलाय. आता जो भक्त सगुण माते पावला. आणि असा सगुण भक्त जो मला प्राप्त करतो असा भक्त, ज्यांना साधू आणि संत म्हणावं अशांचं लक्षण दासोपंतांनी सांगितलंय. आज समाजामध्ये खरं म्हणजे हे पुन्हा एकदा कान टोचण्याची पुन्हा वेळ आली आहे की साधू संत म्हणून घेणारे जे लोक आहेत त्यांचा एक विचित्र दरारा बघायला मिळतो. हा दरारा असू नये. त्यांच्या भोवती कोंडाळा असतं, मोठमोठ्या गाड्या असतात, त्या गाड्यांच्या मधून त्यांची ये जा असते. आले 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 साधू आले, संत आले. मी कोणाचंही नाव घेत नाही, पण मी स्वतः इतका जवळून या गोष्टीचा अनुभव घेतलाय की स्त्रियांचं बोलणं ऐकायचं नाही. एका कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असताना बाईने बोललेलं साधू संतांना ऐकायचं नसतं, हा जेव्हा विचार माझ्यापर्यंत आला, सूत्रसंचालन तर माझ्याकडे होतं, आता बोलणं थांबवावं, आता कार्यक्रम पुढे जायचा कसा. आणि म्हणून मला असं मनात आलं की हा मनाचा विकार आहे, तो कानाचा विकार नसावा, तो मनाचा विकार आहे. मनामध्ये निर्मळता पवित्रता असेल तर स्त्रियांचा बोल ऐकू नये हा विचारच मुळात किती फोल आहे. म्हणजे साधू म्हणवून घेणारे, संत म्हणवून घेणारे यांचं जे अवडंबर आहे, या अवडंब जे करणाऱ्यांच्या वरती दासोपंत फटकारे मारतायत. खरं म्हणजे इथं फार सौम्य बोललेत ते. पदार्णातले काही पद मी जेव्हा पुढे घेईन निरूपणासाठी तेव्हा तो विषय पुन्हा येईलच. मी इथे त्याचं फार विवरण करणार नाही. पण या साधू संतांचा जो अवडंबर आहे, त्यांचं जे पाखंड आहे, हे पाखंड दासोपंतांनी त्यांच्यावरचा जो पडदा आहे तो टरटर फाडून मोकळा केलेला आहे. पण साधूची लक्षणं नेमकी काय असावीत याचं विवरण दासोपंत आम्हाला करून आम्हाला मार्गदर्शन करतात की तुम्ही सावध व्हा, साधू असावा असा. जर तो भक्त असेल तर तो असाच असला पाहिजे. यापेक्षा जर त्याचं वेगळं लक्षण असेल, त्याचा स्तर असेल तर तो संत नाही, तो भक्त नाही, साधू नाही हे जाणावं. हे तरी आम्ही निदान याच्यापासून शिकलं पाहिजे. लोकांनो द्विजते चयः या पदावरती ते पुढे बोलतात. तो लोका ते देखून या उद्वेगो नव्हे त्याचिया, सर्वत्र माते सर्वात्मया सर्वदा जाणे. तिही दिधले ते समस्त क्लेशमानी ते प्रारब्ध जनित, व्याकुळ ना करी चित्त देखो नितया. हे माते काय म्हणतील, मानतील की दूषतील, बरे वाईट बोलतील, मग काय करू. लौकिक सांडिताची व्यसन, माते नाही मग स्थान, कैचे मिळेल वस्त्र अन्न लोका वेगळे. कसा आहे अजून माझा भक्त कसा आहे. खरं म्हणजे हे सामान्य माणसासाठी सुद्धा आहे बरं का. भक्त म्हणजे साधूच असला पाहिजे असं नाही. गृहस्थी असलेला, ईश्वराचं अस्तित्व मान्य करणारा प्रत्येक जीव, माणसाचा हा चेहरा दिलाय त्यांनी भक्त. जो भक्त आहे, आस्तिक आहे, भारतातल्या हिंदू धर्मावरती, भारतातल्या आस्तिकतेवरती ज्यांचा विलक्षण विश्वास आहे, तो प्रत्येक जण कसा असला पाहिजे, त्याचं आचरण कसं असलं पाहिजे, विचरण कसं असलं पाहिजे, त्याचा आहार विहार या संदर्भात दासोपंत बोलतात. आणि ते असं म्हणतात, जे काही वाट्याला आलेलं त्याच्या प्रारब्ध आहे, हे प्रारब्ध हे आपल्याच कर्मानं आलेले हे मान्य करून तो कधीही दुःखी होत नाही. त्याचं चित्त कधी डागाळत नाही, व्याकुळत नाही, आणि तो ते मान्य करतो, ते स्वीकारतो. माझ्या नशिबाला हेच कशामुळे बाबा असं रडत बसत नाही तो. आणि इथेच सकारात्मक भूमिका म्हणजे काय, आमच्याकडे व्यक्तिमत्व विकासामध्ये सकारात्मक भूमिका बघायची असेल तर संत वाङ्मयाशिवाय दुसरं कुठलाही आधार तुम्हाला सापडणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकास साधून घ्यायचा असेल तर संत वाङ्मयाचं अधिष्ठान हे सर्वश्रेष्ठ अधिष्ठान आहे. आम्हाला सकारात्मक विचार इथे मिळतो की प्रयत्न सोडायचा नाहीये. प्रयत्न सोडा असं संत वाङ्मय सांगत नाही, पण प्रारब्ध जनित
जे काय तुम्हाला भोगायचंय ते भोगाच, पण त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न जरूर तुम्ही करा. त्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण प्रारब्ध भोगत असताना सुद्धा चित्त मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण समर्थ म्हणतात. आणि या मनावरती तर दासोपंतांनी फार वेगळ्या प्रकाराने आणखी विचार मांडले. पदवाङ्मयामध्ये मन या विषयावरती प्रसन्न चित्त राहण्याकरता किंवा सावध मना असं म्हणत असताना एक वेगळं चिंतन आणखी वेगळं दासोपंतांनी मांडले. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणून संत वाङ्मय नेमकं काय भूमिका बजावत असेल तर सकारात्मक कसं असावं. उठसूट कुठलाही विद्यार्थी बघितलं, कुठला शेतकरी घेतलं, काही गेले, आज ह्यानी फाशी घेतली, उद्या त्यांनी फाशी घेतली. आमच्याकडे लढण्याचं बळच येत नाही. आणि म्हणून संतांचं वाङ्मय म्हणजे टाळकुटेपणा नव्हे, तर संतांचं वाङ्मय हे जीवनाच्या संघर्ष यात्रेतलं शस्त्र आहे असं म्हणावं लागेल. सकारात्मकता देणारी ही शब्दांची भांडार आहे. तुकाराम महाराज असू दे, ज्ञानदेव असू दे, दासोपंत असू दे, आम्हाला सकारात्मक कसं राहावं हे शिकवणारे हे वाङ्मय. आणि हेच इथे दासोपंत सांगतायत की माझा भक्त हा सदैव आनंदी आहे. तो आलेल्या भोगाला सामोरं जातोय, त्याच्याशी दोन हात करतोय, लढतोय, पण कधी दुःखी होत नाहीये. आता तो विचार कसा करतो हे त्यांनी पुढे सांगितलं. दासोपंत म्हणतात, हे माते जनित हे मीच निर्माण केलेलं कर्म आहे आणि त्याच्यामुळे माझ्या भोगाला आलेलं आहे. हे दुःख माझ्या वाट्याला आलंय. आता मी जे काही करतो तेव्हा त्याच्यामध्ये हे माते काय म्हणतील, लोक मला काय म्हणतील, मी असं वागलो तर काय बोलतील, तसं वागलो तर काय बोलतील, मानतील की दूषितील, म्हणजे त्यांना हे आवडेल का, रुचेल का, पटेल का, माझा ऐकतील का लोक, की नावं ठेवतील, दोष देतील, बरे वाईट बोलतील, माझ्याबद्दल चांगलं बोलतील का हे केलं तर, की वाईट बोलतील, काय करतील बरं लोक, मग मी काय करावं, असे प्रश्न माझ्या भक्ताला अजिबात पडत नाही. का? लौकिको सांडिताची व्यसन हा लौकिकाचा भाग आहे. लोक मला काय म्हणतील, लोक मी असं वागल्यावर काय म्हणतील, हा विचारांचा गुंता माझ्या भक्तापाशी नाहीच. का नाही? तर प्रसिद्धीसाठी, लौकिकासाठी, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून हे त्याचं वागणं नाही, काही करणं नाही, कोणतंही कर्म नाही. लौकिकाचं व्यसन सांडलं हे व्यसन आहे. लौकिकाचं व्यसन सांडिताची माते नाही मग स्थान, कैचे मिळेल वस्त्र अन्न. हे व्यसन तो सोडतोय, हे त्याला व्यसनच नाहीये. त्याला याची चिंता नाही की माझं वस्त्र मला कसं मिळेल, मला अन्न काय मिळेल. जसं मिळालं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये ते म्हणतात की देवा तू मला जसं ठेवलंस तसं मी राहील, पण प्रयत्न संपवावेत असा मात्र त्याचा बिलकुल अर्थ नाही. आणि लोकांच्या मध्ये मी वावरत असताना माझं अन्न, ज्याला आजच्या भाषेमध्ये मी सांगू का, स्टेटस म्हणूया आपण, स्टेटस. या स्टेटसचा विचारच नाहीये. हा आहे मी असा आहे, माझं घर आहे असं आहे, माझी आर्थिक स्थिती अशी आहे, मी अशीच ठेवीन, अशीच आहे. पण त्याचं वाईट वाटता कामा नये, त्याच्याबद्दल विषाद वाटता कामा नये, त्याच्याबद्दल दुःख वाटता कामा नये की माझ्या घरी हे नाही, हिच्या घरी हे आहे पण माझ्या घरी नाही. हा जो मनामधला दुजाभाव आहे किंवा विषाद भाव आहे, हा भाव माझ्या भक्ताच्या मध्ये कधीही निर्माण होत नाही, कारण हा लौकिकाचा भाग आहे. हा लौकिकाचा भाग सांडला पाहिजे, हा तुम्हा आम्हाला दासोपंतांनी दिलेला मंत्र आहे. लोक भये लोकशंका यये अर्थी अळका, नव्हे जो माझिया सुखा विनटला भक्तू. लोकांच्या भयास्तव, लोकांच्या मनामध्ये काही शंका उत्पन्न होईल म्हणून, म्हणजे लोकांच्या मनासारखं वागण्यासारखा असा हा माझा भक्त नाही, जो केवळ माझ्या सुखात माझ्यामध्ये विनटला, माझ्यामध्ये नटून गेलेला आहे, ज्याला आपण म्हणूया की रंगून गेलेला आहे. अर्जुना मन धरिज लोकांचे,
ये सणे सामर्थ्य कवण कैचे बहुविध मत तयाचे आहे म्हणून. मनाचं धारिष्ट्य ठेव अर्जुना. हे सामर्थ्य कसं असलं पाहिजे? पक्क असलं पाहिजे. कारण अरे हे बाहेरचे जे लोक आहेत जगामधले, या चराचरामध्ये जो तुला जीव भेटेल माणूस म्हणून, ते लोक बहुविध मततयांचे आहे म्हणून. तुला आज लोक एक सांगतील, उद्या दुसरंच काहीतरी सांगतील, परवा दुसरंच काहीतरी म्हणतील. त्या गाढवाची, आपल्या वडिलांची आणि मुलाची गोष्ट आहे. खांद्यावर गाढवाला घ्यावं, लेकराला घ्यावं, काय करावं? का दोघांनाही घ्यावं? काय लोक जसं बोलतील तसं जर तू वागत जाशील तर तुझ्या दृष्टीनं किंवा तुझ्या एकूणच व्यवहाराच्या दृष्टीनं ते योग्य नव्हे. आणि म्हणून लोकांच्या बोलण्यावर जाऊ नको. मनाचं धारिष्ट्य ठेव, सामर्थ्य ठेव. कारण बहुविध मताचे लोक आजूबाजूला आहेत तुझ्या. ते काय कसे आहेत? छान वर्णन केले दासोपंतांनी. ते असं म्हणतात, एका आवडे कर्म, एका प्रियते कुकर्म, एका आळसिया अकर्म उगेची असणे. एखाद्याला कर्मकांड आवडतं, एखाद्याला कुकर्म आवडतं, एखाद्याला अधर्म आवडतो, एखादा आळशी असतो, एखादा उगीच बसून राहतो हातपाय पसरून, काहीच करत नाही. एका आवडे वादू न साहे एका ते शब्दू, एक म्हणती भेदू अभेदू एक. एकाला वाद घालायला आवडतं, एकाला बिलकुल तोंडातून शब्दच काढायचा नाही, अतिशय मौन असणारा तोय. त्याला कोणी बोललं तर अजिबात सहन होत नाही, अजिबात बोलायचं नाही. एक म्हणती भेदू. जीव ईश्वरामध्ये भेद मानणारे कुणी आहेत, कुणी एक म्हणणारे आहेत, कुणी ह्या मताचे आहेत, कुणी त्या मताचे आहेत, कुणी अद्वैत अद्वैत, कुणी द्वैत अद्वैत, कुणी केवल अद्वैत, कुणी अद्वैत, असे अनेक मताचे लोक आजूबाजूला. असं सांगायचंय दासोपंतांना. कुणी यज्ञामध्ये विश्वास ठेवणार आहेत, कुणी कर्मकांडामध्ये विश्वास ठेवणार आहेत, कुणी संध्या स्नान इतकंच कर्मामध्ये विश्वास ठेवणार आहेत. कुणी असं म्हणतात जपतप करावं, कुणी म्हणतात साधन करावं, कुणी म्हणतं वनात जावं, कुणी म्हणावं गृहस्थाश्रम स्वीकारावं. अरे काय करावं? आणि हे लोक तुला चक्रावून सोडतील. मग काय करतो माझा भक्त? ऐसे सवासिनिक वर्तता कवण कर्म करी करता, म्हणून लौकिकुची सर्वथा सांडिता सुख. आणि म्हणून हे सवासनिक वर्तन जे आहे, इच्छेपोटी काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी प्राप्तीसाठी, काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी हे जे वर्तन आहे, म्हणून हे कर्म करताना कर्त्यानं नेमकं काय करावं असा संभ्रम निर्माण होईल. आणि म्हणून लौकिकुची सर्वथा सांडिता सुख. लोक काय बोलतात, लोक काय सल्ले देतात, याकडे अजिबात दुर्लक्ष कर, अजिबात लक्ष देऊ नको. तुला जे वाटतं, तुझ्या मनाला जे पटतं तेच तू कर. वर्तता भक्ती मार्गे येणे. आणि मग इथे मार्ग सांगितलाय. मग कसं वाग? वर्तता भक्ती मार्गे येणे, आपणा हित ते करणे, येथे बोलवणी लोक उणे, काय करतील प्रारब्धतेची भोगीजे, येथे भोगान येते तुझे, आता लोकी काय कीजे बोलोनिया, ऐसे जाणोनी जो भक्तू, निशंकू भजनी वर्ततू, लोकवादी दुःखितू कालत्रयी नव्हे, लोक आले काय करू, कैसिया परी परिहरू, कालोक मिळावया करू, कवणू पाव, ऐसा लोका पासाव बारे, विकार विलाहीन विकरे विकारे, दृढ झाला अभ्यंतरे, तो कवणे परी. आणि म्हणून हे असे आजूबाजूला तुझ्या असणारे जे लोक आहेत, तुला रोज एक काहीतरी गोष्ट सांगतील, क्षणाक्षणाला वेगळं वेगळं काहीतरी सांगत राहतील. तू इकडे जा, तू तिकडे जा, तू हे कर, तू ते कर, हे नाही, हे केल्यानं प्राप्ती आहे, अरे नाही नाही हे सोड, तू हेच कर, तू योग कर, तू ध्यान कर, तू तप कर, साधन कर, नाही 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 यज्ञच करावा, पूजा करावी, भक्तिमान. अरे काय करावं? तर दासोपंत म्हणतात, ऐसा जाणो निजो भक्ती मार्ग. अशा प्रकारचा भक्ती मार्ग तो जाणून आहे, इतरांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. हे लोक आले आता काय करू, ते लोक आले असं काय करू,
कैसा परिहारू, या लोकांचा जो काही परिहार करायचा आहे, ते काही त्यांना सांगायचं, त्याचं उत्तर द्यायचंय, त्यांच्या प्रश्नांना किंवा त्यांच्या सांगण्याला जे निवेदन करायचे ते मी काय करू, असे प्रश्न तुझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे उत्पन्न होऊ देऊ नकोस. कुठलाही उपाय ह्याच्यावर नाही असं नाही, तर या लोकांच्या पासून दूर राहा. कारण हे लोक तुझ्यामध्ये विकार उत्पन्न करणारे आहेत. विकार विलाही न विकारे, मनामध्ये तुझ्या काही विकल्प निर्माण करणारे हे लोक आहेत. आणि असं मन तुझं दृढ कर. दृढ झाला अभ्यंतरे. माझा भक्त असा आहे की मनामध्ये त्याचा दृढ निश्चय झालेला आहे आणि कितीही विकारविला, कितीही विकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कधीही विकार उत्पन्न होणार नाही. कुठल्याही प्रकाराने, कोणत्याही पद्धतीनं लोकांनी प्रयत्न करूनही त्याच्यामध्ये हा विकार उत्पन्न होणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी लौकिक सांडलेला आहे आणि म्हणून लौकिक सांडावा हा संदेश या ओवीतून दासोपंत देतात. आज या ठिकाणी थांबते. उद्या याच वेळी याच ठिकाणी दासोपंतांच्या 15व्या श्लोकावरती गीतार्णवाच्या आपण बोलतोय. 15वा श्लोक पूर्ण करून 16व्या श्लोकाकडे आपण उद्या वळूया. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. गो माता की जय. भारत